Hello, good morning students. Welcome back to our new online session. In last session we learned second poem. It was संतवाणी. Okay. There are two संतवाणीज म्हणजे दोन अभंग होते त्यामध्ये. संतवाणी म्हणजे काय दोन अभंग. तर त्या दोन अभंगापैकी आपण दोन्ही बघितलेले आहेत. ओके. फर्स्ट इज भेटी लागे जीवा आणि सेकंड वन इज संत कृपा झाली. तर त्या दोघांचे अर्थ स्पष्टीकरण आपण इंट्रोडक्शन मीन्स प्रस्तावना प्रश्नोत्तरे हे सर्व काही बघितलेलं आहे. त्यातील काही कठीण शब्द होते तेही आपण बघितलेले आहेत. जर तुम्हाला कळलं नसेल तर पुन्हा जाऊन बघा व्हिडिओ. ओके. तर पुढचा लेसन आहे. नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट थर्ड लेसन. लेसन नेम इज बेटा मी ऐकतो आहे. बेटा मी ऐकतो आहे. बेटा मीन्स सन मुलगा. ओके. तर सांगतोय की मी ऐकतो आहे. आता यामध्ये काय सांगितलं आहे तर लेखक कोण आहे ते बघा. याचे लेखक आहे व काळे म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे. वसंत पुरुषोत्तम काळे. ओके. त्यांचा जन्म झाला 1932. ते कोण कोण होते ते बघा. ते तसेच कथा लेखक होते, निबंधकार होते, नाटककार, कादंबरीकार, तसेच लोंबळकरणी माणसं पण माझ्या हाताने असे खूप सारे, गुलमोहर, कर्मचारी, कार्य, ओके, गुलदासी असे खूप सारे त्यांनी काय केले काव्यसंग्रह लिहिले होते. त्यांच्या आणखी खूप सारे काव्यसंग्रहाची नाव लिहिलेली आहेत जसे कर्मचारी, कार्य, गुलदासी, एक सखी म्हणजे असे खूप सारे काव्यसंग्रह लिहिलेले आहेत. ते तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. आता म्हणजे असे आणखी त्यांनी काय केलेलं आहे तसे ते कोण कोण होते बघा. तर ही वाट एकटीची, पार्टनर इत्यादी कादंबरी लेखन केले. तर त्यांनी काव्यलेखन परंतु कादंबऱ्याही त्यांनी लिहिलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. आकर्षक कथानके, ओधवती निवेदन शैली आणि चटपटी संवाद यामुळे त्यांच्या कथा वाचक प्रिय आहे. म्हणजे त्यांचे जे कथालेखन असते ते खूप आकर्षक असते म्हणजे अट्रॅक्टिव्ह असते. ओके. ओधवती निवेदन शैली म्हणजे त्यांची निवेदन शैली म्हणजे विचार मांडण्याची शैली असते ती खूप छान पद्धतीने असते. चटपटीत संवाद म्हणजे सस्पेन्स. आता बघा सोबत तुम्ही एखादी सिरियल बघत आहात तर त्याचा सस्पेन्स काय ते पुढच्या सिरियल भागामध्ये ते ठेवतात का जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन नेक्स्ट डेला ती सिरियल बघा. ओके. म्हणजे सस्पेन्स क्रिएट करणं. ओके. ते त्यांच्या ह्या कथा मीन्स कादंबरीमध्ये असायचं. त्यामुळे लोकांना ते वाचायला खूप प्रिय असायचे. म्हणजे जेव्हा आपण एखादा सीन वाचतोय, एखादा सीन आपण वाचत आहे, ओके, तर त्याचा सस्पेन्स हा पुढे आपल्याला कळतो. त्यामुळे सस्पेन्सिव्ह स्टोरीज ओके असतात. त्यामुळे आपण ते पुढे बघू शकतो. तर पुढे आहे संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकाने केलेले आहे. म्हणजे इथे संगीत प्रेमी आहे दोन्ही सांगितलेले आहे की संगीत प्रेमी असलेले कोण संगीतावर प्रेम म्हणजे संगीत मीन्स म्युझिक म्हणजे त्यावरती प्रेम करणारे व वडील व अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी म्हणजे त्यांचा अपघात झाला होता तर त्यांना संगीत खूप म्हणजे आवडतं होतं. कोणाच्या वडिलांच्या त्याच्या लेखकांच्या वडील काय होते ते संगीत प्रेमी होते आणि हे सुद्धा त्यांचा म्हणजे त्यांच्या मागून वडिलांचे जे ड्रीम होतं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पदपावलावरती कोण चालत होता त्यांचा मुलगा. मी दोघंही त्यासाठी प्रयत्न करत होते. कशासाठी की संगीत या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी लावण्यपूर्ण मीन्स स्थान मिळवण्यासाठी. ओके. तर आपण आता आपलं लेसन पुढे सुरुवात करूया. लेसन सुरुवात करण्यापूर्वी स्पष्टीकरणापूर्वी आपण काय करूया एक आपण पॅराग्राफ पहिला रीड करूया नंतर त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. ओके. तर एव्हरीवन पुट द फिंगर ऑन लाईन. तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. उगीच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या. लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. आता इथे काय सांगितलंय तिसरी घंटा घणघणली म्हणजे घंटा वाजली. संमिश्र कोलाहल बंद पडला. संमिश्र कोलाहल मीन्स कॉमर्शन्स. ओके. मीन्स कॉमर्शन्स म्हणजे काय की सगळे एकत्र बोलतात. ओके. मीन्स आपण बोलतो कोरले म्हणजे एकत्र बोलतो की गडबड गोंधळीमध्ये काही कळत नाही की कोण बोलतोय ते म्हणजे याचाच म्हणतात त्यालाच म्हणतात संमिश्र कोलाहल म्हणजे सगळे एकत्र बोलणे. उगीच इकडून तिकडे वळणाऱ्या माना म्हणजे इकडे तिकडे मीन्स एव्हरीवन बिझी विथ देअर होमवर्क मीन्स वर्क ओनली म्हणजे ते त्यांच्या कामात बिझी होते. कोणी इकडे बघत होता, कोणी तिकडे, कोणी मोबाईलमध्ये, कोणी त्यांच्या कामामध्ये. तर असे म्हणजे त्यांचं लक्ष संगीताकडे म्हणजे जे कोण स्टेजवरती आहे त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. तर नंतर इकडून ते घंटा वाजल्यानंतर काय त्यांचे सगळ्यांचे लक्ष काय झाले त्या स्टेजकडे.
केंद्रित झाले, म्हणजे सर्व त्या स्टेजकडे बघायला लागले. तर हे पाहताच काय केले त्यांनी, काय केले, लोकांची लक्ष स्टेजवर आले आहे असं कळतात त्यांनी काय केलं, त्यांचं भाषण जे बोलणं आहे ते त्यांनी लगेच गंभीर आवाजात सुरुवात केली. तर तुम्हाला एखादा भाषण म्हणायचं असेल आणि तुम्ही एकदम खालच्या स्वरात म्हटलात तर कोणी तुमच्याकडे लक्ष देणार का, तर नाही, काही जण ते झोपून पण जातील. म्हणजे तुमच्या आवाजात त्या प्रमाणाची मीन्स तुमची जी बोलण्याची शैली आहे त्यामध्ये काय काहीतरी लावण्यपूर्ण पाहिजे, त्यामुळे सगळे आकर्षकता पाहिजे. काही इतर त्यामध्ये काय तुम्ही वेधून घ्याल, त्यांचं लक्ष तुम्ही वेधून घ्याल, अशा प्रकारे तुमचं बोललं पाहिजे. कळतंय? तर आता पुढे जाऊया आपण. सभ्य स्त्री पुरुष हो माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे. म्हणजे सभ्य स्त्री पुरुष हो म्हणजे सगळ्यांना सांगितलंय, इथे जमलेल्या आपण म्हणतो ना जसं इथे जमलेल्या बंधू भगिनीनो मी माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे, तशाच प्रकारे ह्याला म्हणत आहे की सभ्य स्त्री पुरुष म्हणजे इथे असलेल्या सगळ्या सभ्य स्त्री आणि पुरुषांना वादन विद्यालयाचा हा पहिलाच माझा जाहीर कार्यक्रम आहे. म्हणजेच वादन विद्यालय म्हणजे काय की संगीतासोबत म्हणजे वादन कला, म्हणजे काही जण वादन करणार आणि काही जण संगीत म्हणणार. तर या कार्यक्रमामध्ये काय माझा पहिलाच दिवस आहे. ओके, तर आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. म्हणजे माझी कला जी आहे ती सादर करताना मला खूप आनंद वाटत आहे. आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. या कार्यक्रमाचा काय घ्यावा, आस्वाद घ्यावा. म्हणजेच काय की तुम्ही सर्व ग्रहण करावे, ऑब्टेन करणे, आस्वाद घेणे म्हणजे ऑब्टेन करावं. ओके, म्हणजे मी काय सांगणार आहे, मी काय जे गीत म्हणणार आहे, मी काय जी कला सादर करणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या. म्हणजे आपण भाषण म्हणताना म्हणतो ना, मी काय आता तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. त्याचप्रमाणे मी तुम्हाला काही माझी कला माझे प्रदर्शन सादर करणार आहे, त्यामध्ये तुम्ही काय माझ्याकडे लक्ष द्या. पुढे अशी आपल्याला नम्र विनंती म्हणजे अशी त्यांना रिक्वेस्ट करतात. मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आता ते काय कार्यक्रमाला सुरुवात करतात. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या फिडल वादनाने होईल. त्यांच्या फिडल वादनाने, तर त्यांच्या फिडल वादनाने या त्याचं नाव काय होतं बघा, शिरीष भागवत. अंडरलाईन करून ठेवा. तर शिरीष भागवत यांनी त्यांचं वादनाचं नाव होतं फिडल वादन. ओके, फिडल वादन मीन्स इन्स्ट्रुमेंट. लक्षात ठेवा, फिडल वादन म्हणजे काय, एक इन्स्ट्रुमेंट असतं. त्या वादनामुळे काय त्यांच्यासोबत जे वादन असायचं, जसं कोणाकडे गिटार असतो बरोबर ना, कोणाकडे सितार असतो, कोणाकडे जसा हार्मोनियम असतो, अशा खूप प्रकारचे वादन असतात बरोबर. तर ते वादनासोबत आपण जेव्हा गीत म्हणतो त्यालाच फिडल वादन म्हणतात. म्हणजे आता शिरीष कोण आहे, भागवत यांनी त्यांच्या वादनाप्रमाणे आपण आपले गीत सुरू करणार आहोत. तर पुढे हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. कलेच्या प्रांतातील हा नौखा मुसाफिर आहे. नौखा मुसाफिर म्हणजे आपण म्हणतो ना, मुसाफिर मीन्स प्रवासी, म्हणजे नवीन न्यू कमर्स काय म्हणू शकतो आपण त्याला, न्यू कमर्स म्हणजे हा एक मुसाफिर आहे. माझ्या विद्यालयात हा हुशार होता. ओके, तर हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती. म्हणजे हा जो विद्यार्थी आहे तो सांगतात की काय, हा जो विद्यार्थी आहे तो एक नवीनच आहे, न्यू कमर्स आहे, त्याला या कलेचं मी पूर्ण अवगत ज्ञान असे नाहीये. तर तुम्ही सगळ्यांनी याला समजून घ्या. कोण म्हणतात की ते शिरीष भागवत असतात, ते म्हणतात की हा माझा ओळखीचा मीन्स स्टुडंट आहे, विद्यार्थी येतात, तर त्याला तुम्ही समजून घ्या. ओके, ही नम्र विनंती. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. ते शिरीषकडे बघतात. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता. कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. म्हणजे त्याला कार्यक्रम मीन्स त्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करायला देत होते का, तर नाही. त्याचं नाव काय होतं त्या स्टुडंटचं, शिरीष भागवत. तो शिरीष भागवत जो स्टुडंट होता तो म्हणजे न्यू कमर्स होता, नवीन होता. आता ऑब्विसली नवीन आहे तर कोणी एवढा मोठा चान्स देईल का त्याला, तर नाही. सपोज फिल्म इंडस्ट्री आहे बरोबर, ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये डायरेक्टली तुम्हाला कोणी हिरो करणार आहे का, तर नाही. पहिले तुम्हाला छोटे छोटे रोल करावे लागतील, तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. आफ्टर दॅट एक्सपिरियन्स यू विल बी मेक द आर्टिस्ट. म्हणजे असे तुम्हाला एक्सपिरियन्स गरजेचा असतं. परंतु हा जो शिरीष असतो तर त्याला काही अनुभव नसतं, तो नवीन असतो पण हुशार असतो. पण त्याला भीती वाटते. ऑब्विसली त्याचा शो आहे तो त्याला भीती वाटणार आहे. कारण त्याने जर काही गडबड केली तर नुकसान कोणाला घ्यावं लागणार, सगळं त्या
मालकाला घ्यावं लागणार, बरोबर. तर त्याची भीती वाटत होती त्यांना, म्हणून ते त्याला प्रोग्राम देण्यासाठी नेहमी टाळत होते मीन्स इग्नोर करत होते की मी तुला प्रोग्राम देऊ शकत नाही, परंतु त्याच्या तो मागे लागला, त्यामुळे त्याने याला चान्स दिले. बघा, मी शिरीषकडे पाहिले, त्याच्या चेहऱ्यावर थेटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. म्हणजे त्यांनी काय केले, कुठे बघितले, शिरीषच्या तोंडाकडे, त्यांच्या फेसकडे बघितलं, तर तो हसत होता. त्याच्या तोंडावरती धीटपणा आणि आत्मविश्वास दिसत होता, मीन्स कॉन्फिडन्स होता, करेज होता, मीन्स घाबरत नव्हते ते, तो मुलगा घाबरत नव्हता. पण बघा पुढे पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती दिसतच होता. बघा, पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही. अवसान म्हणजे काय, गर्स, करेज, म्हणजे जी ही त्याची निडरपणा आहे, ही त्याची त्यामध्ये भीती नाही आहे, जो हा त्याच्यामध्ये गुण आहे, तो थोड्या वेळातच गायब होईल, हे त्यांना कॉन्फिडेंटली माहिती होतं. कारण तो पडद्याच्या मागे होता. कोण, तो शिरीष आहे, तो पडद्याच्या मागे होता. ऑब्विसली आता तुम्ही सपोज तुम्हाला डायरेक्टली तुमच्या समोर जर 10,000 ऑडियन्स आले, तुम्ही ऑब्विसली थोडं घाबरणारच, नर्वस होणार डायरेक्टली. यू कॅन स्पीक, यू कॅन परफॉर्म ऑन द स्टेज डायरेक्टली ऑन फ्रंट ऑफ द ऑल ऑडियन्स. सो तुम्ही म्हणजे परफॉर्म करू शकत नाही. म्हणजे अशाच प्रकारे त्यांनी सांगितलं की त्यांना माहिती होतं, कळलं होतं की हा आता आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्सने बोलतोय की मी परफॉर्मन्स करणार, मी माझा कार्यक्रम करणार. पण त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या फेसवरती आत्मविश्वास झळकतोय, पण काही मिनिटातच त्याचा जो आत्मविश्वास आहे तो नाहीसा होईल, हे त्यांना कळलं होतं. हे मी ओळखून होतो. पडद्यावर जाऊन बाहेरचा श्रोतृवृंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. ओके, श्रोतृवृंद म्हणजे ऑडियन्स, लक्षात ठेवा, श्रोतृवृंद म्हणजे ऑडियन्स. म्हणजे जेव्हा पडदा वरती जाईल आणि त्याला डायरेक्टली समोर ऑडियन्स, एवढी मोठ्या प्रमाणात ऑडियन्स दिसणार, त्यामध्ये त्याचं काय जेवढा कॉन्फिडन्स आहे तो सर्व जाईल आणि तो घाबरेल, हे त्यांना नक्कीच माहिती होतं. ऑब्विसली कोणी घाबरणार, जर लहान एखादा न्यू कमर्स तो, पण त्याला काही अनुभवच नाही कधी एवढ्या लोकांसमोर, आणि तो डायरेक्टली एवढ्या लोकांसमोर मोठा परफॉर्मन्स करायला जाणार, त्याला चान्स दिलाय. आता तो मागे, पडद्याच्या मागे आहे, त्यामुळे त्याला काय कॉन्फिडन्स आहे. पण जेव्हा पडदा हटणार, सर्व लोक समोर येणार, तेव्हा त्याचा सर्व कॉन्फिडन्स आहे का तो निघून जाणार आहे, हे त्यांना कळलं होतं. पुढे पडद्यावाल्याला त्यांनी काय केला, इशारा केला. पडदा झरझर वर गेला. आता पडदा वर गेला. आता पुढे बघा काय झालं, फूट लाईटचा झगझगीत प्रकाश मीन्स ग्लिटर, झगझगीत मीन्स ग्लिटरिंग, झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. ऑब्विसली तो पडद्याच्या मागे, ऑब्विसली त्याच्यावर लाईट असणार आहे का नाही. पडदा अचानक वरती गेला, सर्व लाईट, आता तो स्टेजवरती उभा आहे, परफॉर्मन्स करणार आहे, तर सर्व लाईट काय या डोळ्यांवरती पडली. त्याने लगेच आपले डोळे बंद करून घेतले. ओके, अभ्यास तुम्ही पण असं करा. तुम्ही बघा, बाहेरून उजेडामध्ये आलात, उजेडासोबत बाहेर उजेड आहे आणि घरी अंधार आहे, आला तुम्हाला काही दिसणार नाही थोड्या वेळासाठी, घरी अंधार वाटतं. तसाच जातमध्ये अंधार असेल, तुम्ही अंधारामध्ये आहे तेव्हा लाईट नाही घरी, अचानक लाईट लगेच येते, तेव्हा आपले डोळे काय दुखतात लगेच, म्हणजे आपल्याला त्रास होतो. त्याच प्रकारे ह्याने काय केलं, आपले डोळे लगेच बंद केले. पुढे बघा, त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला संबंध श्रोतृवृंद दिसला आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. म्हणजे त्याला पहिल्यांदा डोळे मिटले, त्यामुळे त्याला समोरची ऑडियन्स दिसत होती का नाही, पण त्याने जेव्हा हळूहळू आपले डोळे उघडला, तेव्हा त्याला काय सर्व श्रोतृवृंद म्हणजे सर्व ऑडियन्स दिसली. तेव्हा त्याची चलबिचल सुरू झाली, म्हणजे त्याला घाबरला, तो थोडा घाबरायला सुरुवात झाला, त्याचा कॉन्फिडन्स लेवल खाली गेला. पुढे बघा, आता तो गडबडून गेला, तो घाबरला, गडबडून गेला. मी ओळखले त्याला आता कसं, म्हणजे त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. म्हणजे तो शिक्षक होते ते, तर माझं कर्तव्य होतं की त्याला मी कॉन्फिडन्स देणं, म्हणजे त्याला हिंमत देणं, हे माझं कर्तव्य होतं. मी तंबोरवाल्याला व तबलेवाल्याला खून केली, म्हणजे त्याने इशारा केला, खून करणे मीन्स इशारा केला. तर त्याने हिंट दिली की त्यांना तबलावाला, जो तंबोरेवाला होता वाजवणारा, जे साहित्य इन्स्ट्रुमेंट वाजवणारे होते, तर त्यांनी त्यांना इशारा दिला की तुम्ही सुरुवात करा, म्हणजे हा ऑटोमॅटिकली सुरुवात करेल, असं त्यांनी इशारा दिला. बघा, तंबोऱ्याला धीर गंभीर आवाज घुमू लागला. तंबोऱ्यावाल्याने आपली सुरुवात केली, म्हणजे त्याने जे सूर आहेत, ताल आहेत, ते देण्याची त्याला सुरुवात केली. नंतर शिरीषने डोळे मिटून कुणाशी तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हावून निघाला व हलकेच त्याचे शर्ट्स लावला.
हलकेच त्याने षड्ज लावला. षड्ज लावला म्हणजे त्यांनी त्याच्या सुराला सुरुवात केली. म्हणजे काय त्यांनी सांगितलेले आहे, पहिल्यांदा त्याने डोळे बंद करून घेतले, त्यांनी संगीत ऐकलं. जेव्हा त्यांनी तंबरवाल्याला आणि जो तबलावाला आहे त्यांच्या जेव्हा सूर ऐकलं, त्यांनी सुरुवातला सूर दिला, त्यामुळे त्याच्या मनामध्ये डोळ्यामध्ये काय आलं, आत्मविश्वास आला. त्यांनी काय मग त्यांनी आपले डोळे बंद करून त्याच्या मनातली जी भीती आहे त्यांनी घालवून टाकली आणि त्यांनी डोळे बंद करून आपला परफॉर्मन्स आहे षड्ज देऊन म्हणजे काही सूर ताल देऊन आलाप देऊन सुरुवात केली आहे. ओके. एका 10 ते 12 वर्षांच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूप रागातली गत वाजायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. कानावर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना. म्हणजे त्यांनी सर्वांना काय केलेलं आहे, अविश्वसनीय त्यांनी परफॉर्मन्स करून दाखवलेला आहे. मीन्स अनबिलिव्हेबल. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला काय तो घाबरलेला होता, परंतु तेव्हा त्याच्या कानावरती तबलेचे सूर पडतात, तंबोऱ्याचे सूर पडतात, तेव्हा त्याने आपले डोळे बंद करून आपला जो शर्ट आहे तो लावला आणि त्याचे त्यांनी जो इन्स्ट्रुमेंट होता त्याच्या हातामध्ये त्यांनी ते वाजवायला सुरुवात केली. परंतु जेव्हा तो वाजवायला सुरुवात करतो तेव्हा सगळेजण त्याच्याकडे डोळे भरून मीच त्याच्याकडे एकटक नजरेने बघू लागले की काय हा वाजवतोय. हा शिक्षक जे शिक्षक आहेत लेखक त्याने सुद्धा सांगितले की मी सुद्धा आश्चर्यचकित झालो, मलाही धक्का बसला की हे कसे झाले. त्यांच्या डोळ्यालाही मी विश्वास बसत नव्हता की हे होत आहे करून. ओके. नेक्स्ट पेज नंबर 7. पंचेंद्रिय दगा तर देत नाहीत ना अशी शंका मनाला वाटू लागली. म्हणजे त्यांना एवढं ते आश्चर्य मीन्स त्यांना शॉक बसला की हा नवीन मुलगा एवढा सुंदर कसा वाजवू शकतो. फॉर एक्झाम्पल सपोज एक डान्स कॉम्पिटिशन आहे, खूप सारे जे डान्सर असतात ते मीन्स 99% असतात ते काय असतात मीन्स प्रॅक्टिस करत असतात. प्रॅक्टिस म्हणजे डेली डान्स ट्युशन्स असतात, त्यामध्ये जात असतात, घरी प्रॅक्टिस करतात. बट काही स्टुडंट्स असे असतात की ते कुठे कामामध्येच प्रॅक्टिस करतात. कामा म्हणजे ते डेली बेसिसवरती ना कोणते एक्स्ट्रा ट्युशन्स असतात, क्लासेस असतात, ना पर्सनल डान्सर लावतात, नाही कोच, नथिंग. तर काही जरी असे मीन्स जी क्वालिटी असते जन्मजात ती त्यांच्यामध्ये असते. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे की पंचेंद्रियाला दगा तर बसत नाही. पंचेंद्रिय मीन्स 5 सेन्स. 5 सेन्स कोणते आहेत आपले की अवर आय, नोज, ओके, अवर टंग, स्किन, ओके, सो इयर्स. सो अशा प्रकारे आपले काय 5 इंद्रिय